हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी पास्टर गायकवाड बोलत आहे आणि माझ्या पियानो या भूतलावर महासंकटाचा काळ ज्यावेळेस येईल त्यावेळेस देवाची मंडळी आणि पवित्र आत्मा हे प्रभू येशू ख्रिस्त येऊन घेऊन जाईल. माझ्या पियानो अंतराळामध्ये आपण असणार आहोत आणि त्या ठिकाणं मोठं एक व्यासपीठ असणार आहे. त्याला बेमा बेमा म्हटलेलं आहे पाऊलानं. बेमा माझ्या पियानो त्या ठिकाणं त्या जे ऑलिम्पिक मध्ये खेळाडू असायचे ग्रीक ऑलिम्पिक मध्ये त्यांना माझ्या पियानो जे बक्षीस द्यायचं त्या व्यासपीठाहून त्या व्यासपीठाला बेमा म्हणतात. आणि त्याप्रमाणे माझ्या पियानो प्रभू येशूचं जे न्यायासन असणार आहे त्याला देखील पावलानं बेमाच म्हटलेला आहे. म्हणजे विश्वासधाऱ्यांना त्या ठिकाणी माझ्या पियानो तारण पावल्यापासून तर प्रभू बरोबर स्वर्गात जाऊपर्यंत माझ्या पियानो त्यांनी जी सेवा केलेली आहे त्या सेवेबद्दल त्यांनी माझ्या पियानो केलेला त्याग, ते वचनाप्रमाणे केलेलं आचरण, यामुळं माझ्या पियानो त्यांना बक्षीस मिळणार आहे. आणि हे बक्षीस 5 प्रकारचं असणार आहे. 5 प्रकारची सेवा, 5 प्रकारे कशा कशा रीतीने सेवा केलेली आहे त्याप्रमाणे हे बक्षीस मिळणार आहे. आम्ही मागच्या वेळेस पाहिलं नीतिमत्वाचा मुकुट माझ्या पियानो, नाही का? हा नीतिमत्वाचा मुकुट पाऊलाचं ज्यावेळेस प्रयाण काळ जवळ आला त्यावेळेस त्यांनी माझ्या पियानो त्या मुकुटाविषयी लिहिलेला आहे, नाही का? तो म्हणतो मी सुयुद्ध केलेला आहे, धाव पूर्ण केलेली आहे, विश्वास राखला आहे आणि माझ्याकरता आता नीतिमत्वाचा मुकुट ठेवलेला आहे. आणि माझ्याकरताच नाही तर प्रभूचं येणं ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांसाठी ठेवलेला आहे. माझ्या पियानो या नीतिमत्वाच्या मुकुटालाच मारानाथा मुकुट म्हटलेला आहे. मारानाथा म्हणजे माझ्या पियानो प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं ज्यांना प्रिय आहे त्या लोकांना माझ्या पियानो हा मारनाचा मुकुट मिळणार आहे. माझ्या पियानो ज्यांना असं वाटतं नाही नाही मी जगातच असलं पाहिजे, जगाचा नाश होऊ नये, माझ्या पियानो हे जग आमचं घर नाही आहे. जग हे भ्रष्ट आहे, जग हे अंधारानं भरलेलं आहे, जग हे दुष्टाईनं भरलेलं आहे. माझ्या पियानो या जगाचा नाश होणार आहे, हे जग जळून खाक होणार आहे. आणि म्हणून माझ्या पियानो आम्हाला या जगातून निघून प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर राहण्याची उत्कंठा असली पाहिजे जशी पावलाला होते. आणि मग त्याच्यामुळे तो फार उत्कंठित होता, प्रभूचं येणं होईल, त्याच्या माझ्याच काळात होईल आणि प्रभू येऊन आम्हाला घेऊन जाईल. माझ्या पियानो तशी उत्कंठा, तशी वाट पाहणारे आम्ही लोक असलो पाहिजे अशी प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून नीतिमत्वाचा जो मुकुट आहे हा मुकुट माझ्या पियानो ज्यांनी सुयुद्ध केला आहे, त्यांनी धाव पूर्ण केलेली आहे आपल्या सेवेची आणि ज्यांनी विश्वास राखलेला आहे. आणि तिसरी गोष्ट जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहेत त्या लोकांना प्रभू देणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. स्वतःच आपण या ठिकाणी माझ्या दुसरा मुकुट जो आहे त्या मुकुटाकडे आपण पाहणार आहोत माझ्या पियानो. आणि पवित्र शास्त्र आपण उघडूया. याकोबाचं पत्र 1 अध्याय 12 वचनापासून पुढे मी वाचतो. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्यांनी म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेनं ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. त्यानंतर अजून दुसरा एक शास्त्र भाग आहे, तो आहे योहानाला झालेलं प्रगटीकरण, याचा 2 अध्याय 10 वचन. स्मरणा येथील मंडळीला प्रभूनं पत्र लिहित असताना म्हटलं आहे 10 वचन, तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी प्रत्येकाला तुरुंगात टाकणार आहे. तुमचे 10 दिवस हाल अपेष्टत जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या प्रिय प्रभू येशू, तुझ्या या पवित्र वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, पवित्र आत्मा देवा, तू आमच्याशी बोल आणि तू आम्हाला तुझं पवित्र वचन समजावून सांग. येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन. माझ्या पियानो या ठिकाणं स्मरणा येथील मंडळी, ही मंडळी माझ्या पियानो भयंकर यातनेतून, दुःखातून, क्लेशातून, दारिद्र्यातून जात होते. आणि प्रभू परमेश्वर देवानं त्या दुःखातून, यातनेतून, क्लेशातून त्या मंडळीत जाऊ दिलं. आणि त्यांना पत्र लिहित असताना प्रभू येशूने म्हटलं की तुला जे सोसावे लागणार आहे त्याचं भीती बाळगू नको, कारण तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे. 10 दिवस हालेपेष्टामध्ये तुमचे जातील. मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. माझ्या प्यानो, दुःख, क्लेश, यातना
यातून ही मंडळी जाणार आणि तुरुंगात सैतान अनेकांना टाकणार, तुमचे हाल अपेष्टा होणार, परंतु मरेपर्यंत विश्वासू राहा, प्रभूने सांगितलं आहे. याकोबाच्या पत्रात पहिला त्या 12 दिलेला आहे की जो परीक्षेत टिकतो, नाही का, जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. परीक्षा, दुःख, क्लेश, संकट ही माझ्या प्रियानो, जरी तारण पावलो असलो आम्ही, जरी आमचा नवीन जन्म झाला आहे, तरी देखील माझ्या प्रियानो ह्यातून आमची सुटका नाही आहे. त्या भूतलावर आमचं जीवन असताना तारण पावलेलं जरी आम्ही असलो, आम्ही जरी देवाची मंडळी असलो, तरी पण माझ्या प्रियानो दुःख आणि क्लेश हे आमच्या जीवनामध्ये येणारच आहेत, बरं का. आणि म्हणून योहान कृष्ण शुभवर्तमान त्याचा 16वा अध्याय आणि त्याच्या 33व्या वचनामध्ये आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानी स्वतः म्हटलेलं आहे. बघा, त्या ठिकाणी लिहिलं आहे 16वा अध्याय योहान कृष्ण शुभवर्तमान काढतो, त्याच्यामध्ये लिहिलंय बघा, या जगात तुम्हाला क्लेश होतील, पण तुम्ही धीर धरा, कारण मी जगाला जिंकला आहे. मी पुन्हा पूर्ण वाचतो. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. प्रभू येशूने स्वतः सांगितलं आहे की तुम्हाला जगात काय होतील, क्लेश होतील. क्लेश होतील माझ्या प्यानो, आम्ही त्याच्यापासून आम्हाला सुटका नाही. क्लेश, दुःख, यातना आणि परीक्षा याच्यापासून सुटका नाही. इव्हन पावलानं देखील विश्वासणाऱ्यांना पत्र लिहित असताना बघा, प्रेषितांची कृत्य आणि त्याचा 14वा अध्याय आणि त्याच्या 22व्या वचनामध्ये पावलानं देखील काय म्हटलंय बघा. त्या ठिकाणी पाऊल म्हणतो 22वे वचन, आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की विश्वासात टिकून राहा, कारण आपणाला पुष्कळ संकटातून टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. पुष्कळ संकटांमध्ये टिकून माझ्या प्यारो देवाच्या लोकांना पुष्कळ संकटामध्ये आम्हाला त्या ठिकाणातून टिकून राहायचं आहे, देवाच्या राज्यात जायचं आहे, बरं का. हे बघा, ह्याचे जग जे आहे शैतानाच्या हातात आहे आणि त्या ठिकाणी माझ्या प्यानो त्याचं राज्य आहे आणि ही युग, ह्या युगाचं दैवत सैतान आहे आणि म्हणून तो आम्हाला त्रास आणि यातना देतो, कारण आम्ही शत्रूच्या प्रदेशामध्ये राहतो. परंतु आम्ही संकट, दुःख, यातना, परीक्षा याच्यामधून ज्यावेळेस आम्ही जातो माझ्या प्यानो, त्यावेळेस आम्ही देवाच्या राज्यामध्ये जाऊन पोहोचतो, बरं का. पेत्रानं देखील काय म्हटलंय बघा, पेत्राचं पहिलं पत्र आणि त्याचा 4था अध्याय आणि 12 वचनापासून पुढं बघा, मी वाचतो. प्रियजन हो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्नी परीक्षा तुम्हावर आली आहे, तिच्यामुळे आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात, त्या अर्थी आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसही तुम्ही उल्हास व आनंद करा. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे. तरी खून करणारा, चोर, दुष्कर्मी, दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख भोगू नये. ख्रिस्ती या नात्यानं कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये, त्या नावामुळे देवाचे गौरव करावे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्यानो, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पाप करून दुःख भोगायचं नाहीये, नाही का. आणि ख्रिस्ताच्या नावाकरता जर समजा आम्हाला ख्रिस्ती या नात्यानं कोणाला दुःख सहन करायला लागत असेल तर त्याच्याबद्दल त्याला लाज वाटता कामा नये माझ्या प्यानो. आणि ही परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये आम्हाला उत्तीर्ण व्हायचं आहे, नाही का. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताला देखील परीक्षेतून जावं लागलं, नाही का. मत्ती कृष्ण वर्तमान 4था अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परीक्षक, सैतानाला परीक्षक म्हटलेलं आहे. त्यांनी प्रभू येशू परीक्षा घेतली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या वचनाच्या द्वारे त्याचा पराभव केला, नाही का. त्या विजयी झाला प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. आता विश्वासाच्या जीवनामध्ये परीक्षा का बरं येतात, हा मोठा प्रश्न आहे, नाही का. का बरं प्रभू तारण झाल्यानंतर काय सगळं सरळ सरळ त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये आनंद ठेवायला पाहिजे होता, परंतु त्याच्या जीवनामध्ये परीक्षा प्रभू येऊ देतो, का बरं येऊ देतो. आता माझ्या प्यानो, इट इज बिकॉज इट इज द स्कूल ऑफ क्राइस्ट. आपण विश्वासणारे जे आहोत, आपण देवाच्या शाळेमध्ये आहोत माझ्या. वी आर इन द स्कूल ऑफ क्राइस्ट.
आणि प्रभूच्या आता जसं आम्ही प्राथमिक शाळेमध्ये होतो, त्यावेळेस प्राथमिक शाळेमध्ये प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक वर्षी आमची परीक्षा व्हायची आणि परीक्षेमध्ये पास होऊन मग नंतर पुढच्या वर्गात आम्हाला जायचं, नाही का. माध्यमिक शाळेत आम्ही जातो, माध्यमिक शाळेमध्ये नंतर मग आम्ही कॉलेजमध्ये, आणि परीक्षा त्या ठिकाणी माझ्या अनिवार्य आहे, नाही का. परीक्षा व्हायलाच पाहिजे. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये परीक्षा झाली नाही, तसंच कोरोना 10वी 12वी मध्ये पास केलं, परंतु माझ्या प्यानो देवाच्या राज्यामध्ये तसं लॉकडाऊन नाही आहे. देवाच्या राज्यामध्ये परीक्षा ही होतेच त्या ठिकाणी माझ्या प्यानो, आणि होणारच त्या ठिकाणी, बरं का. आणि म्हणून माझ्या प्यानो आम्ही पाहतो की आम्ही माझ्या प्यानो देवाच्या राज्यामध्ये आहोत, आणि देवाच्या राज्यामध्ये असल्यामुळं आम्हाला परीक्षेला तोंड द्यावं लागतं. बघा, पहिल्या शतकामध्ये ना देवाच्या मंडळीचा फार मोठा छळ झाला. त्यांना बिकट परीक्षेमधून जावं लागलं. यातना, दुःख त्यांना भोगावं लागलं माझ्या प्यानो, नाही का. हो. आणि त्याच्याविषयीचं वर्णन बघा, इब्री लोकांचं पत्र आणि असा 11वा अध्यायामध्ये त्यांनी काय काय सहन केलं त्याच्याविषयी मी वाचून दाखवतो. त्या ठिकाणी लिहिलं आहे, 11वा अध्याय 34 वचनाचा पुढचा भाग. ते तरवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांना सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्य पळवली, स्त्रियांना त्यांची माणसे मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकाने आपणास अधिक चांगले पुनरुत्थान व्हावे, प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हाल हाल सोसले. इतरांना टवाळ्या, मारहाण यांचा आणि बंधने व कैद यांचाही अनुभव आला. त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तरवारीच्या धारेने मेले, ते मेंढरांची व शेरडाची कातडी पांघरून फिरत असत. ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते. त्यांना जग योग्य नव्हते. ते अरण्यातून, डोंगरातून, गुहातून व जमिनीतल्या विवरातून भटकत राहत असत. या सर्वांच्या बाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फल प्राप्ती झाली नाही. त्यांनी आपणा वाचून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वीच नेमिले होते. माझ्या प्यानो, बघा, देवाच्या लोकांना दगडमार झाला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, त्यानंतर त्यांना मेंढरांची शेरडाची कातडी पांघरून ते फिरायचे, लाचार होते, ते त्रासलेले होते, पीडित होते. गुहामधून, अरण्यामधून, डोंगरातून ते फिरायचे. म्हणजे इतक्या सगळ्या त्रासातून त्या काळामध्ये माझ्या प्यानो प्रभूची मंडळी गेली बघा, नाही का. आणि एवढंच नाही, तर पेत्राच्या पत्रामध्ये देखील म्हटलेलं आहे की त्या ठिकाणं ख्रिस्ती या नात्यानं तुम्हाला जर दुःख भोगावं लागलं तर तुम्ही त्यासाठी लाज वाटू नये, देऊ नये. हो माझ्या प्यानो, आम्हाला प्रभूच्या शाळेमध्ये आम्ही विद्यार्थी आहोत, आणि माझ्या प्यानो प्रत्येक वेळेस आमची परीक्षा त्या ठिकाणी होत असते. आता परीक्षा यासाठी होते की आम्हाला पुढच्या वर्गामध्ये प्रमोशन मिळावं, पुढच्या वर्गामध्ये आम्हाला पुढची सेवा मिळावी, नाही का. त्यासाठी आता दुसरी गोष्ट, आमच्या जीवनात येणारी जी परीक्षा आहे, ट्रायल्स आहे, टेस्ट जे आहे, माझ्या प्यानो त्याला आम्ही अग्नीची भट्टी म्हणू शकतो. कारण पहिल्या पेत्र 4:12 मध्ये आम्ही वाचलं की जी अग्नी परीक्षा तुमच्यावर येते, अग्नी परीक्षा म्हणजे प्यानो, ही जी अग्नी परीक्षा आहे त्या ठिकाणं पेत्राचं पहिलं पत्र आणि त्याचा माझ्या प्यानो पहिला अध्याय आणि 12व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पेत्राने काय लिहिलेलं आहे, काय सांगतो पेत्र, की ही जी अग्नी परीक्षा तुमच्यावर येत आहे, ती काहीतरी नवल झालं असं समजून तुम्ही काय करू नका, त्या ठिकाणं आश्चर्य मानू नका. 4था अध्याय आणि 12 वचनामध्ये तुमची पारख होण्यासाठी जी अग्नी परीक्षा तुमच्यावर आली आहे, तिच्यामुळे आपल्यास काही अपूर्व झाले असे वाटून नवल मानू नका. आता अग्नी परीक्षा माझ्या प्यानो, पहिलं पेत्र पहिला अध्याय आणि त्याच्या 6 आणि 7 वचनामध्ये लिहिलेलं आहे की पेत्राचं पहिलं पत्र काढू आपण आणि वाचूया पहिला अध्याय. त्यामुळे तुम्ही उल्हास करता, तरी तुम्ही आता थोडा वेळ भाग पडले तसे निरनिळ्या परीक्षांमुळे दुःख सोसले, यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नी न करता त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत व्हावी. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी लिहिलेलं आहे की
भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे तुम्ही दुःख सोसले. बघा, देवाच्या लोकांना परीक्षांमुळे दुःख सोसावे लागते. आणि पुढं पेत्र म्हणतो की नाशवंत सोन्याची परीक्षा ज्याप्रमाणे अग्नी न करता त्याप्रमाणे तुमची विश्वासाची परीक्षा ही सोन्यापेक्षा मूल्यवान आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्यानो, सोनं जे आहे ना, सोन्याचं ते त्याच्यावर गंज चढतो, जंग चढतो आणि ते काळपट होतं कधी कधी. परंतु अग्नीमधून ज्यावेळेस ते जातं ना, त्यावेळेस ते सगळा गंज त्याच्यावर चाललेला जो काही काळा मलमा जो असतो तो पूर्णपणे ड्रॉस त्याला आपण इंग्लिशमध्ये ते सगळं जळून जातं माझ्या. आणि सोनं एकदम चकचकीत होतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आध्यात्मिक जीवनात तसंच आहे. बघा, ज्यावेळेस आमचा नवीन जन्म होतो ना, त्यावेळेस आम्हाला ईश्वराचा स्वभाव प्राप्त होतो. बापाचा स्वभाव पुत्रामध्ये येतो हो. आता माझा शरीराने जन्म झाला तर माझ्या बापाचा स्वभाव माझ्यामध्ये येतो. माझ्या बापामध्ये त्याच्या बापाचा स्वभाव. आणि मग आमचा मूळ बाप कोण आहे? आदामाचा स्वभाव आमच्यामध्ये येतो. माझ्याकडे आदामाचा स्वभाव आज्ञाभंग करणारा, आदामाचा स्वभाव देवाची इच्छेविरुद्ध वागणारा, आदामाचा स्वभाव सैतानाचा ऐकणारा, हा जो स्वभाव आहे माझ्याकडे, हा आमचा दैहिक स्वभाव आहे. परंतु तारण ज्यावेळेस होतं, पवित्र आत्म्याद्वारे ज्यावेळेस आमचा जन्म होतो, त्यावेळेस माझ्याकडून देवाचा स्वभाव आम्हाला प्राप्त होतो. कारण आमचा जन्म हा देवापासून होतो. आणि हा हा देवाचा म्हणजे आम्हाला दोन स्वभाव प्राप्त होतो. एक जुना स्वभाव आमच्यामध्ये असतो आणि नंतर आम्हाला तारण झाल्यामुळे आम्हाला नवीन स्वभाव प्राप्त. आणि हा आदामाचा स्वभाव जो आहे त्याची कृत्य आम्हाला माहित आहे. राग, द्वेष, मत्सर, हेवा, तट, फुटी, पक्ष, हा सगळा जुना स्वभाव. आणि नंतर नवा स्वभाव जो आहे प्रीती, आनंद, शांती, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, हे सगळं हा नवीन स्वभावामध्ये माझ्याकडे मला पाहायला मिळतं. हा नवा स्वभाव जे आहे ना, हे सोनं आहे. आणि माझ्या प्यानो जुना स्वभाव जो आहे राग, हेवा, हे काय आहे? लागलेला गंज आहे सोन्यावरचा. आणि अग्नीमधून प्रभू परमेश्वर त्यातून नेतो माझ्या प्यानो. परीक्षेमधून ज्यावेळेस नेतो त्यावेळेस हा जो जुना स्वभावाचा जो काही गुणधर्म आहे तो सगळा जळून जातो त्या ठिकाणी. आणि माझ्या प्यानो नवीन स्वभाव त्याने चकचकीत सोन्यासारखा तेजपुंज त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. प्रेज द लॉर्ड, नाही का? हालेलुया. हा. आणि म्हणून माझ्या प्यानो प्रभू परमेश्वर देव अशा प्रकारच्या अग्नीच्या भट्टीमधून देखील माझ्या प्यानो आम्हाला नेतो, यासाठी की आमच्या विश्वासामधील जी काही परीक्षा आहे ती मूल्यवान परीक्षा, त्याच्यामध्ये आम्ही उत्तीर्ण व्हावं. प्रेज द लॉर्ड. आमचं आध्यात्मिक जीवन अधिक लखलखित व्हावं, अधिक प्रकाशमान तेजस्वी व्हावं, ही देवाची इच्छा असते. जसं शाळेमध्ये आमची पुढच्या वर्गामध्ये प्रमोशन मिळावं म्हणून परीक्षा होते, आध्यात्मिक जीवनात आमची उन्नती व्हावी, प्रमोशन व्हावं, नवीन सेवा मिळावी म्हणून प्रभू आम्हाला परीक्षा देतो. दुसरं अग्नी परीक्षा यासाठी प्रभू परमेश्वर देऊ देतो की आमचं जीवन अधिक त्या ठिकाणं प्रभावी व्हावं, तेजस्वी व्हावं, आत्मिक असावं. त्यानंतर माझ्या प्यानो ट्रायल इज जस्ट लाईक अ ऑपरेशन ऑफ अ पेशंट. म्हणजे परीक्षा ही जी आहे ना माझ्या प्यानो, एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया करावी तशा प्रकारची ती आहे, नाही का? आता आम्ही पाहतो की शरीरामध्ये एखादा अवयव जर त्याची जास्त वाढ झाली, एक्सेस ग्रोथ झाली, किंवा आमच्या हृदयाच्या ज्या वाहिन्या आहेत त्या काही ब्लॉक झाल्या, किंवा आमच्या शरीरामध्ये कसलं इन्फेक्शन झालं आणि तो सर्व अवयव त्या ठिकाणी खराब झाला, तर त्या ठिकाणी डॉक्टर काय करतात? डॉक्टर त्या ठिकाणी तपासणी करतात आणि मग सांगतात की नाही, आता या ठिकाणं ऑपरेशनची गरज आहे. एक्सरे काढा आणि त्यानंतर मग त्या ठिकाणं MRI काढा, त्यानंतर त्या ठिकाणं सोनोग्राफी काढा. आणि मग त्या ठिकाणी ते दिसतं की बाबा एक्सेस ग्रोथ आहे किंवा हार्ट ब्लॉकेज आहे किंवा काय आहे, आणि मग ऑपरेशन करावं. अरे बापरे! ऑपरेशन म्हटल्यानंतर आम्ही घाबरतो. परंतु ते ऑपरेशन जर नाही केलं तर मरण आहे. आणि मग म्हणतो आम्ही आम्ही तयार होतो, ठीक आहे, ठीक आहे. तसं आध्यात्मिक जीवनामध्ये आहे. तारण झाल्यानंतर देखील एखादं पाप कोणी सोडत नसलं, तंबाखू सोडतच नसलं, त्या दारू सोडतच नसलं किंवा व्यभिचार सोडत नसला आणि तारण झालेलं आहे, तर मग प्रभू परमेश्वर त्या व्यक्तीला अशा प्रकारच्या ऑपरेशन मधून नेतो माझ्याकडून. आणि मग त्या ठिकाणं माझ्याकडून देवाचं वचन रूपी तलवार आणि पवित्र आत्म्याच्या रूपी अग्नीनं त्या ठिकाणं माझ्या प्यानो त्याच्या जीवनामध्ये ऑपरेशन होतं, संकट येतं, दुःख येतं, त्रास. आणि मग त्या ठिकाणं माझ्या प्यानो एक्सेस ग्रोथ असेल, जास्ती वाढलेलं एखादं अंग असेल तर त्या ठिकाणी कापलं जातं. त्या ठिकाणी हार्ट ब्लॉकेज असलं तर ब्लॉकेज दूर केला जातो. माझ्या प्यानो हे सगळं ऑपरेशन, आध्यात्मिक ऑपरेशन जे आहे ते माझ्या प्यानो देव परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये होऊ देतो, परीक्षा प्रसंग आणून. हा. आणि म्हणून विद्यार्थी परीक्षेमध्ये जातात यासाठी की त्यांना पुढच्या वर्गात जायचं असतं.
दुसरी गोष्ट, अग्नी परीक्षा यासाठी होते की सोनं अधिक चकाकावं, तसं आमचं जीवन अधिक चकाकण्यासाठी परीक्षा होते. आणि त्यानंतर त्यानंतर परीक्षा ही जी आहे ही रुग्णावर केलेली शस्त्रक्रिया आहे. ही शस्त्रक्रिया यासाठी असते की आमच्या जीवनात असलेलं एखादं भाग जास्त वाढले, एक्सेस ग्रोथ असते किंवा ब्लॉकेजेस असतात आध्यात्मिक. हे आध्यात्मिक ब्लॉकेजेस हे पाप पूर्णपणे कापून टाकण्याकरता प्रभू परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये माझ्या प्यानो कधी कधी काय होऊ देतो, ऑपरेशन होऊ देतो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वर देव परीक्षा येऊ देतो माझ्या प्यानो. प्रेज द लॉर्ड. आता परीक्षेत टिकून राहणं फार महत्वाचं आहे. याकोब म्हणतो पहिला अध्याय आणि 12व्या वचनामध्ये की जो परीक्षेत टिकून राहतो तो धन्य. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे असं लिहिलेलं आहे याकोबाचं पत्र पहिला अध्याय 12व्या वचनामध्ये की जो माणूस परीक्षेत टिकून राहतो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूनं देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्यांना मिळेल. प्रेज द लॉर्ड. परीक्षेत कोण उतरतं? जे प्रभूवर प्रेम करतात. प्रेज द लॉर्ड. लव, प्रीती. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्यानो, प्रभूवर जर आमचं प्रेम असेल ना तरच आम्ही संकट, दुःख, क्लेश, यातना, परीक्षा याच्यामध्ये आम्ही उत्तीर्ण होऊ शकू माझ्या प्यानो. आणि परीक्षेमध्ये टिकून राहून जो उतरतो ना त्याला त्या ठिकाणं जीवनाचा मुकुट मिळतो माझ्या प्यानो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पाऊलानं त्या ठिकाणं माझ्या प्यानो रोमकास पत्र 5वा अध्याय आणि त्याच्या त्या वचनामध्ये बघा, 3ऱ्या वचनापासून तर 5व्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे. त्या ठिकाणं तो म्हणतो, रोमकास पत्र 5वा अध्याय काढतो, वाचतो. लिहिलेलं आहे बघा, इतकेच नाही संकटाचा आम्ही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीरानं शिलानं आशा निर्माण होते आणि आशा लाजवीत नाही. आणि आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो की संकटाचा आम्हाला अभिमान आहे. संकट, कारण संकटामुळे धीर येतो, धीरामुळं त्या ठिकाणी धीरामुळे शील येतं, शिलामुळं आशा निर्माण होते, आशा लाजवीत नाही. त्याच्यामुळे आमच्या अंतःकरणामध्ये देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे देवाच्या प्रीतीचा वर्षाव होतो. प्रेज द लॉर्ड. आणि माझ्या प्यानो देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये देवाच्या प्रीतीचा वर्षाव होण्यासाठी त्या ठिकाणी संकटाचा अभिमान आम्हाला आहे असं पाऊल म्हणतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून माझ्या प्यानो आम्हाला पाहायला मिळतं की देवाची प्रीती आमच्यामध्ये एकदा वस्त्या करायला लागली आणि आम्ही जर ज्यावेळेस देवावर प्रेम करायला लागतो त्यावेळेस माझ्या प्यानो, म्हणून पवित्र शास्त्रामध्ये सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे असं विचारलं त्यावेळेस माझ्या प्यानो मत्ते 22व्या अध्यायामध्ये आणि लुकाच्या 10व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की तू आपल्या संपूर्ण अंतःकरणानं, संपूर्ण मनानं, संपूर्ण जीवानं, संपूर्ण बुद्धीनं आपला देव परमेश्वर यावर प्रेम कर. प्रेज द लॉर्ड. ही सर्वात मोठी आणि सर्वात पहिली आज्ञा आहे. माझ्या प्यानो, सगळ्या शक्तीनिशी, सगळ्या बुद्धीनिशी, सगळ्या अंतःकरणानिशी आमचा यहोवा परमेश्वर देव याच्यावर आमचं प्रेम जर असेल ना तर आम्ही परीक्षेमध्ये टिकू शकतो माझ्या प्यानो. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू परमेश्वर देव माझ्या प्यानो आम्हाला परीक्षेमध्ये उत्तीर्ण करतो. आणि प्रभू परमेश्वर स्तुती असो की प्रभू देव म्हणजे देव प्रीती आहे. बायबलमध्ये म्हटलेलं आहे 1 योहान 4था अध्याय 8वं वचन 10वं वचन, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? देव प्रीती आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही प्रीतीनं देवानं, प्रभू येशूनं, पवित्र आत्म्यानं आम्ही परिपूर्ण ज्यावेळेस होतो ना माझ्या प्यानो त्यावेळेस आम्ही परीक्षांमध्ये उतरतो, पास होतो. संकट, क्लेश, यातना यामध्ये माझ्या प्यानो आम्हाला सहायता मिळते. प्रेज द लॉर्ड. नंतर परीक्षेत टिकून राहण्यासाठी अजून कशाची गरज आहे? देवाच्या प्रीतीची गरज आहे. आम्ही देवावर खरं मनापासून प्रेम केलं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण दुसरी गोष्ट कृपा. प्रेज द लॉर्ड. कृपेची गरज आहे. माझ्या प्यानो, मला माहितीये का, एखाद्या रुग्णावर ज्यावेळेस डॉक्टर शस्त्रक्रिया करतो त्या शस्त्रक्रियेमुळे त्याच्या शरीराची चिरफाड होत असताना त्याला भयंकर वेदना, त्या वेदनेमध्येच त्याचा मृत्यू व्हायची शक्यता असते. आणि म्हणून त्या वेदना होऊ नये म्हणून अनेस्थेशिया देतात, शरीर बधीर करतात. म्हणजे शरीर फाडलं तरी त्या ठिकाणं त्याला काही वेदना होत नाहीत. त्याप्रमाणे देखील माझ्या प्यानो, प्रभू परमेश्वर देवाला आम्ही किती अशक्त आहोत हे माहित आहे. आणि म्हणून फार मोठी परीक्षा जर आमच्या जीवनामध्ये आली ना तर त्या परीक्षेमध्ये आम्ही टिकून राहावं म्हणून प्रभू परमेश्वर देव आम्हाला देखील आध्यात्मिक अनेस्थेशिया देतो. हा अनेस्थेशिया हे बदरीकरण काय आहे? तर देवाची कृपा. प्रेज द लॉर्ड. देवाची कृपा. ही देवाची कृपा
माझ्या प्यानो आमचं संकट, दुःख, यातना हे जे आहे हे काय करतं, एकदम कमी करतं प्यानो. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद असो. आणि तुम्हाला माहित आहे याचं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या प्यानो 2 कोरिंथीय पत्र 12वा अध्याय आणि त्याचं 9व्या वचनामध्ये त्या ठिकाणं माझ्या प्यानो पाऊल स्वतः सांगत आहे बघा. तो काय म्हणतो, त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरेशी आहे. माझी कृपा तुला पुरेशी आहे. बघा माझ्या प्यानो पाऊलाच्या शरीरामध्ये अशा प्रकारची एक व्याधी होती, की त्या व्याधीमुळं तो भयंकर त्रस्त राहायचा. पुष्कळांचं असं म्हणणं आहे, की ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन दिलं, त्यावेळेस त्या भयंकर प्रभू येशू ख्रिस्तापासून मिळणाऱ्या तेजामुळं त्याची डोळे त्या ठिकाणी आंधळी झाली आणि नंतर मग ती प्रभूनी बरी केली, पण त्याचे डोळे त्या ठिकाणी दुखायचे. त्याला भयंकर त्रास व्हायचा आणि त्या ठिकाणी तो म्हणतो, की हा एक सैतानाचा दूत आहे आणि मला प्रगटीकरणाचं त्या ठिकाणी विपुलता असल्यामुळं मी चढून जाऊ नये म्हणून ठोशे मारण्याकरता प्रभूंचं ठेवलेलं. बघा 7वं वचन त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, की प्रगटीकरणाची विपुलते वेळी मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचं एक दूत ठेवण्यात आला आहे. मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली. पण त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरेशी आहे. कारण अशक्तपणात शक्ती पूर्णतेच येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विषय करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्यानो आमच्या परीक्षेमध्ये, आमच्या व्याधी, आमच्या संकटामध्ये आम्हाला शक्ती मिळावी म्हणून प्रभू परमेश्वर देव आमच्यावर काय करतो, कृपा करतो. पावलावर देवानी कृपा केली आणि प्रभूने त्याला सांगितलं, माझी कृपा तुला पुरेशी आहे. त्या आजारपणामध्ये, त्या संकटामध्ये सैतान ठोशे मारत आहे, तुला यातना देत आहे, तो काटा तुझ्या शरीरामध्ये आहे, परंतु मी कृपा पुरवली तर तुला त्या ठिकाणी काही त्रास होणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्यानो परीक्षेत टिकून राहण्यासाठी देवाच्या कृपेची गरज आहे. आणि देव कोणावर कृपा करतो? देव नम्र जनांवर कृपा करतो. आणि म्हणून प्रियानो आपण नम्र जीवन जगलं पाहिजे बरं का. नम्रता प्रभूच्या समोर आम्ही असलं पाहिजे, प्रभू समोर. आणि म्हणून परीक्षेत टिकून राहण्यासाठी देवाच्या प्रीतीची गरज आहे, देवाच्या कृपेची गरज आहे. आणि तिसरी गोष्ट, देवाच्या पवित्र आत्म्याची गरज आहे आम्हाला. माझ्या देवाच्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्याची गरज आहे. म्हणजे आपल्याला उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं प्रेषितांची कृत्य 7वा अध्याय आणि त्याच्यामध्ये मला पाहायला मिळतं की स्टेफनाला त्या ठिकाणी माझ्या प्यानो तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. आणि त्या ठिकाणी माझ्या प्यानो त्या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो की त्या ठिकाणी कशा रीतीनं त्याला दगडमार करून ठार मारण्यात आलं स्टेफनाला, नाही का. आणि त्या लोकांनी त्याला मारलं, परंतु दगड मार त्या ठिकाणी होत असताना दगड डोक्याला लागला असेल, डोकं फुटलं असेल, मार मेंदूपर्यंत गेला असेल, डोळ्याला लागला असेल, डोळा फुटला असेल, तोंडावर मार बसला, हाताला. आणि माझ्या प्यानो त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की दगड मार होत असताना त्या ठिकाणी त्याने काय केलं, आपला प्राण सोडला. आणि मी वाचून दाखवतो प्रेसिडेंटची कृत्य 7वा अध्याय 54 वचनापासून पुढं. स्टेफनाचे भाषण ऐकणाऱ्यांच्या अंतःकरणात इतके झोंबले की ते त्याच्या दात ओठ खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन स्टेफनाने आकाशाकडे निरखून पाहिले तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा त्या दृष्टीस पडला. आणि त्याने म्हटले, पहा आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभे असलेला मला दिसत आहे. तेव्हा ते मोठ्यानं ओरडून कान बंद करून एकजुटीनं त्याच्या अंगावर धावून गेले. ते त्याला शहराबाहेर घालून दगड मार करू लागले. आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शाऊल नावाच्या एका तरुणाच्या पायाजवळ ठेवले. ते दगडमार करत असता स्टेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर. मग गुडघे टेकून तो मोठ्यानं ओरडला, हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस, असे बोलून तो झोपी गेला. माझ्या प्यानो या ठिकाणी आम्ही पाहतो की त्याला दगडमार करून ठार केलं. बघा त्याच्यावर किती मोठा परीक्षा प्रसंग आला, त्याला मरावं लागलं. परंतु ती परीक्षेमध्ये तो टिकून राहावा, त्याला यातना होऊ नये म्हणून देवाने त्याला पवित्र आत्म्याने परिपूर्ण केलं. त्याचे डोळे उघडले आणि त्यांनी पाहिलं माझ्या प्यानो त्या ठिकाणी प्रभू येशूला. आणि त्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाल्यामुळं तो त्याला दगडमार करण्यासाठी प्रार्थना करू शकला की हे प्रभू, हे पाप यांच्याकडे मोजू नको, त्यांना तू क्षमा कर. माझ्या प्यानो जोपर्यंत आम्हाला पवित्र आत्म्याने मी परिपूर्ण होत नाही ना, तोपर्यंत परीक्षेमध्ये आम्ही टिकून राहू शकत नाही. आमचं कोणीतरी खूप मोठं नुकसान केलंय, आमच्या विरोधात वागलेलं आहे, आम्हाला शिव्या दिल्या,
आम्ही म्हणतो नाही नाही मी क्षमा करणार नाही, मी क्षमाच करणार नाही, मी क्षमाच करणार नाही. माझ्या प्यानो आम्ही क्षमा करू शकत नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण होतो, देवाचा पवित्र आत्मा माझ्या प्यानो त्या परीक्षेमध्ये यशस्वी होण्याकरता आम्हाला सहाय्य करतो. आम्ही क्षमा करू शकतो इतरांना. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर माझ्या प्यानो परीक्षेत टिकून राहण्यासाठी देवाच्या प्रीतीची गरज आहे. आम्ही देवाच्या प्रीतीनं भरून द्यायला पाहिजे. आम्ही देवावर सगळ्या मनापासून, अंतकरणापासून, संपूर्ण जीवानं, संपूर्ण बुद्धीनं, ज्ञानानं आम्ही देवावर प्रीती केली पाहिजे, नाही का. कृपा माझ्या प्यानो, देवाची कृपा आम्हाला पुरेशी आहे. किती का संकट येईना, कोणता का आजार असेना, पण देवाची कृपा जर आमच्यावर असली तर माझ्या प्यानो आम्हाला यश आहे. प्रेज द लॉर्ड. त्या परीक्षेमध्ये आम्ही यशस्वी आहोत. त्यानंतर देवाच्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्याची गरज आहे, म्हणजे आम्हाला परीक्षेमध्ये उत्तीर्ण होता येईल. प्रेज द लॉर्ड. आता माझ्या प्यानो परीक्षेमध्ये पास होणं आवश्यक आहे. प्रेज द लॉर्ड. परीक्षेमध्ये आता कोण कोण पास झालं पवित्र शास्त्रामध्ये, कोण कोण नापास झालं ते आम्ही पाहणार आहोत आता. आणि आम्हाला पास व्हायची गरज आहे माझ्या प्यानो. संकट, दुःख, त्रास, यातना, छळ यामधून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावासाठी आम्हाला दुःख, यातना सहन करायला लागल्या तरी आम्ही पास झालंच पाहिजे बरं का. शाळेमध्ये असताना माझ्या प्यानो एखादा फारच स्मार्ट पोरगा, बोलण्यात हुशार, प्रश्नाची उत्तर देण्यात हुशार, चाणक्य, पण कधी कधी परीक्षेमध्ये मात्र नापास. परीक्षेमध्ये नापास असे विद्यार्थी माझ्या प्यानो आहेत, नाही का, शाळेमध्ये. हा, आध्यात्मिक जीवनात तसंच आहे माझ्या प्यानो. खूप लांब लांब प्रार्थना करणारे, मोठमोठ्याने गीत गाणारे, मंडळीच्या सेवेमध्ये पुढाकार घेणारे, नाही का, परंतु परीक्षा येते जीवनामध्ये त्यावेळेस लगेच नापास होतात. हा, पण असे काही विद्यार्थी आहेत किंवा असे काही लोक आहेत विश्वासणारे देवाचे लोक, शांत स्वभाव आहे, प्रार्थना गुप्त प्रार्थना करतात, गुप्त दानधर्म करतात, आणि मग माझ्या परीक्षा आल्यानंतर ते त्याच्यामध्ये उत्तीर्ण होतात. प्रेज द लॉर्ड. आम्हाला पाहायला मिळतं माझ्या प्यानो, इस्रायल लोकांना प्रभू परमेश्वर देवानं मिस्र देशामधून बाहेर काढलं आणि ते मोठ्या आनंदामध्ये जोशात चालले होते त्या ठिकाणी. पण जेव्हा त्यांना कळालं की पाठीमागून फारोचं सैन्य आहे, ते मग घाबरले. समोर पाहिलं तर समुद्र, अरे बापरे, घाबरले. पण मोशे त्या ठिकाणी प्रभूचा धावा केला. प्रभूने सांगितलं घाबरू नको, स्थिर उभा राहा. आणि मग त्या ठिकाणी समुद्र दुभागला गेला आणि त्या दुभागल्या समुद्रामधून ते पार पलीकडे गेले. आणि मिस्री लोक तसेच करायचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी पुन्हा एकदा समुद्र पुन्हा जशा तसा झाला आणि ते समुद्रामध्ये. आणि मग निर्गमाच्या पुस्तकाच्या 15व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की एवढा मोठा विजय प्रभूने दिल्यामुळं इस्रायल लोकांनी फार मोठा जल्लोष केला. त्यांनी मोठं गीत गायलं त्या ठिकाणं, आणि मरियमने त्या ठिकाणी हातामध्ये डब घेतला आणि सगळ्या स्त्रियांनी त्या ठिकाणी सुंदर त्या ठिकाणी तालबद्ध नृत्य केलं, नाच केला त्या ठिकाणं, आणि यहोवा परमेश्वर देवाला गौरव दिला. फार चांगली आराधना आणि उपासना झाली. प्रेज द लॉर्ड. परंतु पुढं असं लिहिलेलं आहे की ते 3 दिवसाच्या वाटेवरून, ते हा प्रसंग घडल्यानंतर लगेच 3 दिवसाच्या वाटेवर गेले आणि त्यांना पाणीच कुठे मिळेना, आणि पाण्यानं ते कासावीस झाले, आणि जे पाणी मिळालं ते पण कडू पाणी मिळालं. अरे अरे अरे. आणि मग त्यावेळेस ते मात्र परीक्षेत टिकले नाही. मोशेला कुरकुर करायला लागले, कशाला आणलं आम्हाला अरण्यामध्ये, काय आम्ही इथं मरायचं का, आणि वगैरे वगैरे. आणि प्रभू परमेश्वर देवाला वाईट वाटलं. आम्हाला पाहायला मिळतं की मी प्रभू परमेश्वर देव त्यांचा पाणी पुरवलं, चमत्कार केला, परंतु इस्रायल लोक मात्र त्यांच्या परीक्षेमध्ये फेल झाले, नापास झाले. माझ्या प्यानो, आमच्या जीवनामध्ये अशी कुरकुर नको आहे. प्यानो, प्रभू परमेश्वर आराधना खूप छान केली, प्रभू परमेश्वर वचन खूप सांगितलं चांगल्या रीतीने बाळासाहेबांनी, पण परीक्षा आली तर त्या ठिकाणी कुरकुर सुरू झाले, निंदा सुरू झाले, दोषारोप सुरू झाले. नाही नाही, तसं होता कामा नाही माझ्या प्यानो. इस्रायल लोकांनी मोशेला दोष दिला, कशाला आणला आम्हाला इथं, कशाला आणला आम्हाला मिस्र, कशाला बाहेर काढलं. माझ्या प्यानो, पुष्कळदा देवाच्या सेवकांना दोष दिला जातो. पुष्कळदा समस्या, प्रश्न आले, त्यांना दोष दिला जातो. आणि म्हणून परीक्षेमध्ये पास व्हायचं बरं का. दुसरं, आता एक जोडी बघू आपण, आखान आणि गेहजी, त्यांच्याकडे बघा. आता आखान तुम्ही पाहिलं का, तुम्हाला समजलं का, त्या ठिकाणी माझ्या प्यानो मोशे मरण पावला, नंतर त्याचं नेतृत्व यहोशुआकडे आलं, आणि मग त्या ठिकाणी माझ्या प्यानो आम्हाला पाहायला मिळतं कशा रीतीनं यरीहो काबीज करण्यात आलं. आणि त्या ठिकाणी समर्पित वस्तूला हात लावू नका म्हणून त्या ठिकाणी प्रभूने सगळ्या इस्रायल लोकांना आज्ञा केली, परंतु माझ्या प्यानो त्या समर्पित वस्तू
घेण्याचा मोह आखान नावाच्या व्यक्तीला झाला आणि सोन्याची वीट आणि चांदी आणि शिनारी झगा, अरे बापरे, आपण जर घातला तर किती छान दिसू वगैरे वगैरे कल्पना त्याच्या मनात आले आणि त्यांनी ते गुपचूप त्या ठिकाणं कोणाची नजर न जाता पळवलं, लपवलं आणि डेऱ्यामध्ये लपवून ठेवलं माझ्या प्यानं. आणि काय झालं माझ्या प्यानो, बघा पैशाचा मोह, सैतान पुष्कळदा आम्हाला परीक्षेत टाकतो आणि पैसा आमच्या समोर टेकतो. लबाडीचा पैसा, चुकीचा पैसा, चोरून घातलेला पैसा, देवाच्या आज्ञेविरुद्ध असलेला पैसा आम्हाला घ्यायला लावतो आखानाप्रमाणे. पुष्कळ लोक दशमांश देत नाही. देवाचा पैसा असतो, तो समर्पित वस्तू असतात त्या, पण त्या दशमांश देतच नाही देवाला. नाही नाही, नको नको. अरे दशमांशच नाही, पण दशमांशापेक्षा जास्त संतोषाने देणारा देवाला आवडतो, बायबलमध्ये म्हटलेला आहे. परंतु देवाचा पैसा देवाला देत नाहीत, नाही का ते. आणि आखानाप्रमाणे माझ्या प्यानो ते परीक्षेमध्ये पडतात. आणि नंतर मग आम्ही पुढे पाहतो गेहजी. आता गेहजी हा आलिशा संदेशाचा काय होता, सेवक होता. नाथा आम्हाला पाहिलं तर नामानाला, नामान कोडी जो होता, त्याला कोड होता आणि हा कोड आम्हाला पाहायला मिळतं. आलिशाने सांगितलं यार्देन नदीमध्ये 7 वेळा बुडी मार, त्यावेळेस तुझा हा रोग निघून जाईल. आणि मग त्यावेळेस त्याने बुडी मारल्यावर तो एकदम बरा झाला आणि म्हणून तो एकदम आनंदानं त्या ठिकाणी माझ्या प्यानो भेटायला आला. आणि त्याने त्या ठिकाणी येताना सोनं चांदी आणि त्या ठिकाणी माझ्या प्यानो सोन्याचे चांदी नाणे आणि पुष्कळसे पोशाख आणले होते, परंतु आलिशानं त्याच्यातून एकही घेतला नाही. प्रेज द लॉर्ड. आजकालच्या माझ्या प्यानो संदेशांना आणि माझ्या प्यानो सुवार्थ सांगणाऱ्यांना निरोगी करण्याचं दान असलेल्या लोकांसाठी फार मोठा धडा आहे. त्या रोग्याला बरं केलं, त्याच्याकडे सोनं होतं, चांदी होती, पोशाख होता, पण आलिशा म्हणाला तुझं मला काहीच नको. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, कोणाकडून घ्यायचं आणि कोणाकडून घ्यायचं नाही हे आजच्या लोकांना कळतच नाही. द्या द्या माझ्या प्रियानो. आणि त्याच्यामुळे शापित होतात, त्याच्यामुळे त्यांचे रोग यांना लागतात. आणि हे पण त्या ठिकाणी माझ्या प्रियानो त्या ठिकाणी हिलिंग मीटिंग घेतात, पण हिलिंग मीटिंग घेत असताना त्यांना स्वतःला डायबिटीज असतो, त्याला स्वतःलाच त्या ठिकाणी माझ्या प्यानो बीपीचा त्रास असतो, स्वतःलाच त्या ठिकाणी त्यांनी कॅन्सर. अशा याचं कारण काय आहे माझ्या प्यानो, नामानाकडून संपत्ती घेतली. आणि आम्हाला पुढे पाहायला मिळतं हे आलिशानं त्या ठिकाणी नाकारलं. त्या ठिकाणी माझ्या अशा सेवकांची आज गरज आहे. आलिशासारखे संदेश ते पाहिजेत माझ्या प्यानो. पैशाला नको म्हणणारे लोक, नको मला पैसा, माझा प्रभू परमेश्वर सांगेल त्याप्रमाणे मला पैसा मिळेल. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो गेहजी मात्र माझ्या प्यानो आजकालच्या 21व्या शतकातल्या सेवकांप्रमाणे आहे. तो म्हणाला माझा मालक किती मूर्ख आहे, एवढे पैसे आणि एवढं पोशाख घेऊन आला पण एकही पैसा घेतला नाही. पैशाशिवाय काही चालतं का? आपल्याला मोठी जागा घ्यायची आहे, मोठी बिल्डिंग बांधायची आहे, सगळं करायचं आहे, हे काय लावलं यांनी, पैसा नको म्हटला. आणि मग त्यांनी पाहिलं आपला आलिशा तर लागला प्रार्थना. आता प्रार्थना लागलं ना 3-4 तास काय उठतच नाही आपले मालक. आणि म्हणून तो लगेच त्या नामानाच्या रथाच्या पाठीमागे गेला, मोठमोठ्याने आवाज दिला, नामान थांबला आणि त्यांनी त्याला काय पाहिजे काय पाहिजे, नाही नाही आता सेवक आले म्हणे माझ्या मालकाकडे, त्यांना पोशाख पाहिजे, पैसे पाहिजे, सगळे सोनं चांदी सगळे पोशाख सगळं घेतला आणि त्या आपल्या घरात नेऊन ठेवलं. आलिशा इकडे प्रार्थना करत होता, हा धावत धावत त्याला पाहिलं आलिशा प्रार्थना करत आहे आणि त्याच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला. तो आलिशा तिकडे पाहिलं, कुठे गेला होतास? नाही नाही मी इथंच होतो सांगितलं. माझ्या प्यानो आलिशा म्हणाला तू त्याच्या पाठीमागे धावत गेला ही मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं नाही काय? तू त्या नामानाची संपत्ती घेतली, आता त्या नामानाचा कोड देखील घे आणि आयुष्यभर तू पुढे राहशील. माझ्या प्यानो नामानाची संपत्ती घेतली, पण नामानाबरोबर नामानाचा कोडही घेतला. देव करो. आणि माझ्या प्यानो आमच्या जीवनामध्ये आम्ही लोकांचे रोग दूर करल्यानंतर त्यांचे रोग त्यांचे पैसे पण घेऊ नये असं हो. आजकाल काय त्या माझ्या प्यानो गेहजी प्रमाणे माझ्या प्यानो त्यांचे रोगही आम्ही घेतो, त्यांचा पैसाही आम्ही घेतो. तसं होऊ नये हो, तसं होऊ नये. आणि म्हणून माझ्या प्यानो प्रभूने म्हटलं तुम्हाला फुकट मिळालं, फुकट द्या. प्रेज द लॉर्ड. प्रभूला द्या. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो आखानाला त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, दगड मार करून त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकलं. आणि माझ्या प्यानो गेहजी आयुष्यभर कोडी म्हणून राहिला, आयुष्यभर गोळ्या घेत राहिला, पण काही झालं नाही हो, काही झालं नाही. बीपी कमी झालं नाही आणि डायबिटीस गेला नाही आणि कॅन्सर बरा झाला नाही आणि तशीच मरण पावली. दुःखांतिका, पैशाचा मोह आणि सैतानाच्या परीक्षेमध्ये ते फेल झाले माझ्या. आता दुसरी जोडी लोट आणि त्याची पत्नी. लोट
हा अब्रामाचा पुतण्या. अब्रामाने सांगितलं तू आता वेगळा हो, तुझी खूप संपत्ती वाढली, खूप मेंढर वाढले, खूप भयंकर प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे, अगणित आशीर्वाद. आता तुझी मेंढर माझी मेंढर, तुझी माणसं माझी माणसं एकमेकाला भांडतायत, आता पण वेगळं व्हावं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तू पूर्वेला गेला तर मी पश्चिमेला जाईल, तू दक्षिणेला गेला तर मी तू निवड, आता तुला काय निवडायचं ते. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्यानो किती चांगली संधी होती त्याला, नाही का. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी दृष्टी वर करून पाहिलं, त्यावेळेस त्याला सदोम आणि गमोरचा प्रदेश अत्यंत सुपीक, पाणथळ, भरपूर सुपीक आणि भरपूर हिरवागार वाटलं. तो चला मी तिकडे चाललो. अरे पण जायचं त्या ठिकाणी सुंदर दिसलं म्हणून लगेच निघायचं का? प्रार्थना केली, देवाची प्रार्थना केली, देवाने सांगितलं असतं, पण त्यांनी तसं केलंच नाही. डोळ्यांनी दिसतं त्याप्रमाणे चालला, विश्वासानं चाललाच नाही. अब्राम विश्वासानं चालला. आणि माझ्या प्यानो आम्हाला पाहायला मिळतं आजकालची तरुण तरुणी पण, नाही मुलगी सुंदर दिसते त्याला लग्न करा, नाही मुलगा चांगला आहे, पैसा आहे, सगळं. अरे पण देवाला प्रार्थना केली का? या मार्गाने मी जात आहे, प्रभू योग्य आहे का? काहीच नाही. ते नाही, ते नाही, ते जाऊ द्यायचं, सोडून द्यायचं. नोकरी पकडली, ही नोकरी पकडू का? नाही नाही, हे सोडून द्यायचं, ते पकडायचं. देवाने सांगितलेलं आहे का? देवानी मार्गदर्शन देवाचं घेतलेलं आहे का? लोटानं मार्गदर्शन न घेतलं, त्या ठिकाणी त्या धनाढ्य श्रीमंत लोकांकडे जाऊन तो बसला, हिरव्यागार कुरणात. त्याला वाटलं की फार चांगलं आहे, पण त्या ठिकाणी ती लोक दुष्ट होते, ती लोक व्यभिचारी होते, जारकर्मी होते, मूर्तीपूजक होते, आणि त्या ठिकाणी माझ्याकडे समलंगी होते ते. आणि त्याच्यामध्ये हा गेला, श्रीमंत झाला, शेड मेंढर अजून वाढली, पण माझ्या प्यानो पापामध्ये प्रवेश केल्यामुळं घर दार सगळं त्या माझ्या प्यानो समलिंगाच्या त्या माझ्या प्यानो गोष्टींमुळे प्रभावित झालं होतं. आणि आम्हाला पाहायला मिळतं, ज्यावेळेस प्रभूने न्याय केला, त्यावेळेस माझ्या प्यानो ह्या कुटुंबाला वाचवण्यासाठी अब्रामाची प्रार्थना देवाने ऐकली होती, आणि त्याच्यामुळे त्याच्या देवदूत पाठवले प्रभून. आणि निघायची तयारी नसतानाही देवदूतांनी त्यांचे हात धरले, लोटाच्या पत्नीचे, मुलींचे, त्यांना नगराच्या बाहेर काढलं. अबाबा, एवढी मोठी संपत्ती त्यांना मिळाली होती, आणि त्या ठिकाणी बाईचं लक्ष मात्र तिकडच होतं. माझ्या हातातल्या बांगड्या, गळ्यातलं सोनं, आणि नंतर मग माझे सगळे कपडे आणि माझं सगळं. आणि मग खरंच नाश होईल का या लोकांचा? नाही, होणार नाही, होणार नाही, म्हणून तिनं पाठीमागं वळून पाहत पाहत राहिले. आणि माझ्या प्यानो मिठाचा खांब झाली, मिठाचा खांब झाली, फेल झाली ती, परीक्षेमध्ये नापास झाली. लोट नापास झाला. माझ्या प्यानो परीक्षेमध्ये पास व्हायचं बरं का. पैशाचं प्रलोभन सैतान देईल. प्रभू ईश्वर सांगितलं की मला नमन कर, सगळं हे जग मला सोपून देण्यात आलेलं आहे, मी तुला देईल. आणि ही गोष्ट खरी आहे, त्याला सोपून देण्यात आलं. आदामानं त्याला सोपून दिलं ते. आणि म्हणून हे जग जे आहे सैतानाच्या हातात आहे, आणि तो या जगावर राज्य करत आहे. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, तुम्हाला देखील तो पैशाचा मोह देईल, नोकरीचा मोह देईल, चुकीच्या गोष्टी करायला लावील, तुला मी देतो. परंतु आम्ही त्या प्रलोभनाला बळी पडायचं नाही, आम्ही विजयी व्हायचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद असो. नंतर आम्ही पाहतो की शमशोन आणि शल्मोन त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. माझ्याकडे ते लैंगिक पापामध्ये पडले. शमशोन त्या ठिकाणी वेशेबरोबर त्या ठिकाणी त्यानं त्या ठिकाणी लग्न केलं, आणि त्या वेशेबरोबर तो राहिला. माझ्या प्यानो बलिष्ठ स्त्री बरोबर तो राहिला. माझ्या प्यानो अविश्वासाबरोबर संबंध जोडून तो त्या ठिकाणी माझ्या प्यानो विजोड झाला. शल्मोन राजा इतका बुद्धिमान ज्ञानी राजा, पण त्या ठिकाणी माझ्या प्यानो मूर्तीपूजक राजांच्या मुलींबरोबर लग्न करून त्या ठिकाणी ती मूर्तीपूजक स्त्रिया आपल्या घरात आणल्या. आणि माझ्या प्यानो शेवटी त्या स्त्रियांनी त्याचं मन वळवलं, आणि तोही मूर्तीपूजा करायला लागला. एवढा मोठा शहाणा, विवेकानं परिपूर्ण असलेला राजा मूर्ख बनला, परीक्षेत फेल झाला. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, तुम्हाला आणि मला परीक्षेमध्ये पास व्हायचंय बरं का. आणि म्हणून तुम्ही आणि मी माझ्याकडून जर पास झालो, तर प्रभू परमेश्वर देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद देईल बरं का. त्या ठिकाणी पुढे आम्ही पाहतो की अलीमलेक आणि नामी बेथेलहेम यहुदा सोडून, दुष्काळ पडल्यामुळं देवाच्या लोकांना सोडून गेले आणि मोवाबात जाऊन राहिले. त्या ठिकाणी अलीमलेक मरण पावला, त्याची दोन्ही मुलं मरण पावली, आणि माझ्या प्यानो त्यांच्यावर संकट आली. बघा, परीक्षेत टिकून राहिले नाही. दुष्काळामध्ये देखील देवाच्या लोकांना कधी सोडायचं नसतं. हो, देवाला सोडायचं नसतं. दुष्काळ आला, दुःख आलं, त्रास आला, संकट आलं, तरीही देवाला, देवाच्या वचनाला, देवाच्या लोकांना कधीही सोडू नका. देवाच्या मंडीला सोडू नका. देवाची एक रूप राहा. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल माझ्या प्यानो. प्रभू तुमचं सहाय्य करेल. नंतर आम्हाला पाहायला मिळतं नवीन करारामध्ये 2 तिमोथी 4 अध्याय 10 वचन, पावलासारखा इतका पवित्र आत्म्याने भरलेला देवाचा सर्व ज्ञानानं भरपूर असलेला देवाचा सेवक, त्याला सोडून देमास, त्याला ऐहिक सुख प्रिय वाटलं, आणि
जगाचा झगमगाट, प्रलोभन, चैन, मनोरंजन, लैंगिक सुख इथे त्या गोष्टींसाठी तो माझ्या प्यानो सेवा सोडून गेला. माझ्या बहिणीनं, माझ्या भावांनो, परीक्षेत फेल झाला. परीक्षेत पास व्हायचं आहे आम्हाला आणि पास होऊन आम्हाला माझ्या प्यानो जीवनाचा मुकुट मिळेल. जीवनाचा मुकुट माझ्या जीवनाचा का बरं म्हटलेलं आहे? कारण ज्या लोकांनी आपल्या शरीराची आपल्या शरीर मरण पावल त्याची देखील तमा न बाळगता प्रभूच्या वचनाप्रमाणे ते आचरण त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना जीवनाचा मुकुट मिळणार. माझ्या प्यानो पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं माझ्या प्यानो जीवनाचा मुकुट मध्ये मिळवण्यासाठी परीक्षेमध्ये पास होणाऱ्यापैकी प्रभू येशू ख्रिस्ताने 100 पैकी 100 मार्क मिळवले. आउट ऑफ माझ्या लोकपुरुष वर्तमान 4 मत्ते 4 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभूची परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात आली. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व गोष्टीमध्ये विजय प्राप्त केला. प्रेज द लॉर्ड. विजयी झाला तो माझ्या प्यानो. योसेफचं जीवन जर आम्ही पाहिलं तर योसेफ पोटिफराच्या घरामध्ये तो त्या ठिकाणी त्याच्या पत्नीनं माझ्या प्यानो त्याच्यावर खोटा आरोप लावला नाही का माझ्या प्यानो, पण तरी देखील तो विश्वासू राहिला. त्याच्या भावाने त्याला विकलं, त्याला खाड्यात टाकलं, पण त्यांनी कधी कुरकुर केली नाही, दोष दिला नाही. प्रभू परमेश्वरची प्रार्थना करत तो राहिला आणि त्याच्यामुळे तो परीक्षेत पास झाला प्रत्येक वेळेस आणि त्याच्यामुळे तो एका देशाचा पंतप्रधान बनला. प्रेज द लॉर्ड. अब्राहम माझ्या प्यानो, परमेश्वर देवाने त्याला 100व्या वर्षी मुलगा दिला, परंतु माझ्या प्यानो देवाने त्याला तो परत मागितला. सांगितलं तू मोरिया देशात जा, मी सांगेल त्या डोंगरावर त्याचा आपल्या पुत्राचा तू यज्ञ कर. आणि माझ्या प्यानो इसाक त्याला म्हातारपणात झालेला अत्यंत प्रिय असलेला मुलगा देखील देण्यासाठी अब्राहम सकाळी पहाटेच उठला आणि त्या मोरिया देशामध्ये माझ्या प्रियानो इसाकाला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी वेदीवर त्याला ठेवलं. माझ्या प्रियानो, तुम्हाला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट ज्यावेळेस प्रभू परमेश्वर मागेल त्यावेळेस देण्यास तयार राहा. कदाचित तुमचा पैसा मागेल, कदाचित तुमचं सोनं मागेल, कदाचित तुमच्या घरातली एखादी व्यक्ती मागेल. प्रभूला म्हणा की प्रभू त्या सगळ्या गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो. आणि माझ्या प्यानो अब्राहम सेवेमध्ये त्या कसोटीमध्ये पास झाला नाही का. प्रेज द लॉर्ड. दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो हे सर्व देवाचे सेवक माझ्या प्यानो परीक्षेमध्ये पास झाले आणि त्याच्यामुळे त्यांना जीवनाचा मुकुट मिळाला. दानियलला सिंहाच्या गुहेत टाकलं, पण त्यांनी आपल्या देवाला प्रार्थनेला सोडलं नाही. माझ्या प्यानो प्रार्थना करत राहिला. माझ्या प्यानो प्रार्थना करू नये म्हणून सैतान अनेक मोह परीक्षा तुमच्या जीवनामध्ये टाकील, परंतु माझ्या प्यानो परीक्षेमध्ये पास व्हा. शद्रक, मेशक, अबेदनगोनी मूर्ती पूजा करावी म्हणून सैतानाने फार मोठा त्या ठिकाणी योजना आखली आणि त्या ठिकाणी त्यांना मरावं लागलं. त्या माझ्या प्यानो 7 पट तप्त अशा भट्टीमध्ये त्याला जावं लागलं, पण त्यांनी आपल्या जीवाची तमा बाळगली नाही. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे ते वागले आणि त्यांनी माझ्या प्यानो त्या मूर्तीला नमन केलं नाही. आपल्या जीवन देवालाच त्यांनी त्या ठिकाणी माझ्या प्यानो त्यांनी मानलं आणि त्याच्यामुळं परीक्षेत ते उत्तीर्ण झाले आणि त्यांना माझ्या प्यानो आम्हाला पाहायला मिळतं जीवनाचा मुकुट मिळेल. मरणाला देखील त्याने त्या ठिकाणी माझ्या प्यानो मानलं नाही आणि मरण देखील त्या ठिकाणी मरण पावण्यास देखील ते तयार झाले आणि त्याच्यामुळं प्रभू परमेश्वर देव अशा लोकांना जीवनाचा मुकुट देणार आहे. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, अशा प्रकारचा मुकुट तुम्हाला मिळावा म्हणून प्रार्थना करा. दुःख येतील, संकट येतील, त्रास येईल, येशू ख्रिस्ताचे तुम्ही आहात म्हणून तुम्हाला लोक वाळीत टाकतील, तुम्हाला तुच्छ मानतील, तुमचा अपमान करतील, तरी देखील प्रभू येशू ख्रिस्ताला सोडू नका. प्रभूच्या वचनाप्रमाणे आचरण करा प्रियानो आणि प्रभू परमेश्वर देव जीवनाचा मुकुट किंवा हा रक्त साक्षीचा मुकुट, जे रक्त साक्षी झालेले आहेत ना त्यांना हा मुकुट मिळणार आहे. त्यांनी आपल्या जीवाची तमा बाळगली नाही. माझ्या प्यानो मरण देखील त्यांनी कवटाळलं, पण प्रभूला सोडलं नाही. माझ्या प्यानो प्रभू परमेश्वर अशा लोकांना जीवनाचा मुकुट देणार आहे. या तुम्हाला आणि मला हा जीवनाचा मुकुट मिळावा म्हणून आपण माझ्या प्यानो मरण येऊपर्यंत किंवा प्रभू येशूचं येणं होऊपर्यंत आपण माझ्या प्यानो प्रभूचं वचन सोडणार नाही. प्रभूच्या मंडळीला, प्रभूच्या लोकांना सोडणार नाही. आपण धरून राहणार. आपण माझ्या प्यानो दुःख, यातना, कष्ट, त्रास, अग्नीची भट्टी जरी आली तरी माझ्या प्यानो आमच्या प्रभूला आम्ही सोडणार नाही, टाकणार नाही. आणि ज्यावेळेस तसं होईल ना त्यावेळेस आम्हाला माझ्या प्यानो त्या भीमा म्हणजे मोठं त्या राजस्थाना न्यायसनासमोर आम्हाला प्रभू सगळ्यांसमोर तो जीवनाचा मुकुट बहाल करेल आणि सगळेजण टाळ्या वाजवतील. देवदूत त्या ठिकाणी असेल आणि माझ्या प्यानो सगळी मंडळी त्या ठिकाणी असेल. प्रभू परमेश्वर करो माझ्या प्रिय भावा, माझ्या बहिणी, तुम्हाला हा मुकुट प्रभू देव.
प्रार्थना करूया. हे माझ्या जिवंत यहोवा प्रभू परमेश्वर दे बापा, जीवनाचा मुकुट म्हणजे रक्त साक्षींचा मुकुट पवित्र प्रभूजी, ऐकणाऱ्या माझ्या प्रत्येक बहिणीला भावाला तू दे बापा प्रभूजी. आणि परीक्षेत उतरून त्यांनी पवित्र बाबा परीक्षेत टिकून राहावा प्रभूजी. आणि परीक्षेत उतरून पवित्र बापा मुकुट पवित्र बापा त्यांना मिळावा, ही तुझ्याकडे माझी प्रार्थना आहे. तुरुंगात जायची वेळ जरी आली प्रभू तुझ्यासाठी, आणि प्रभू येशू तुझ्यासाठी आणि देवाच्या वचनासाठी आम्हाला यातना दुःख कष्ट जरी झाले तरी प्रभू आम्ही ते सहन करून पवित्र बापा एक वेळेस मरणाला आम्ही कवटाळावं प्रभू, पण तुला आम्ही सोडू नये अशी कृपा तू आमच्यावर कर बापा. आणि जीवनाच्या मुकुटाची वाटेकरी आम्हाला कर अशी आमची प्रार्थना आहे. उपकार मानतो, आमची प्रार्थना ऐकली येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो. आमेन आमेन आमेन. प्रभू तुम्हाला मोठा आशीर्वाद देऊ माझ्या प्यारो, आणि जीवनाचा मुकुट तुम्हाला प्राप्त हो. आमेन आमेन.